हातातली डोर सुटली की पतंग कोसळतं या वाक्याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे आपलं पुणे. का सांगतो. सुरुवात होते सकाळ सकाळी पर्वतीवर हे सुंदर सनराईज बघून. तिथेच एक 1749 साली स्थापित मंदिर दिसलं. आत गेलो आणि पाहिलंय लाकडी खिडक्या, शांत पडलेले हे जिवंत कोपरे आणि ऑफकोर्स पुणेरी पाट्या आपण 2.0. प्लीज गो टू द टेरेस ॲट युअर ओन रिस्क. हाच विचार घेऊन आता येतो ओंकारेश्वर मंदिरात. आत काही लोक ध्यान लावून बसले होते. एकीकडे आरतीची तयारी चालू होती आणि तिथेच एक आजी महादेवाचं कोणतं तरी स्तोत्र म्हणत होत्या. समजत काहीच नव्हतं, पण एकदम जुन्या काळात जाऊन फेरफटका मारून आलो मी. पुणेकरी राव, आमचं पोहे आणि मिसळीशिवाय दिवसच सुरू होत नाही. पण एक मिनिट, हे बटाटे पोहे होते आणि ते मला इथलेच आवडतात. काहीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, जे घरी बनवतं तसंच केलंय. काय पोहे, VIP पोहे खाल्ल्याचा फील येतोय मला. हे सकाळचे 9:30 पर्यंतच असतात. आता हा कोण म्हणत असाल तर मी नाही सांगणार, तुम्ही जोडता. असं म्हणतात पुण्यात सगळ्यात पहिले मिसळ इथं स्टार्ट झाली वैद्य उपहारगृहामध्ये 1910 पासून. काहीच तिखट नाही, स्पायसी नाही, काही नाही. साधी सरळ सिंपल मिसळ आहे. प्रॉपर मापात दिली. बसा ओतला आणि दिला असं नाही, डिसिप्लिन मिसळ. मिसळ बेस्ट असतेच इथली, पण खडूनच रोजचा मेन्यू दिसेल. देवाच्या फोटोंवर हार अजूनही टांगला जातो. आरसा किती जरी ब्युटिफुल असला तरी तो आपलाच. आणि बस लाकडाची क्यूट बाक, हे सगळं अजूनही श्वास घेता येते. सगळ्यात जास्त क्रांतिकारी आपल्या पुण्यातलेच. गेलो होतो मी केसरीवाड्यात. अजूनही तिथे ते टिळकांचे अमर विचार, स्वराज्याबद्दलची ती ओढ, ते अनपेक्षित प्रेम, हे सगळं तिथे दिसलं आणि अंगावर काटा आला. असते भाई लोकमान टिळकांच्या. मिळालेलं स्वराज्य बघायला टिळक तुम्ही हवे होते. मी इथली 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी घरं, जी अजूनही सागवान लाकडावर टिकून आहेत, ती घरं पाहिली. एका काकांनी तर गल्ली गल्लीतून सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांची घरं दाखवली. शेवटी ते त्यांचं सुद्धा घर दाखवतात. म्हणतात आम्ही अशा घरांमध्ये अजूनही 25-25 जण राहतो, विदाऊट एनी कंप्लेंट्स, हसत खेळत. 7 कुटुंब एकत्र राहतो. 13 जण होती इतर. अजूनही गरम पाणी तापवायला गॅस गिझर नाही, हा पितळ्याचा बंब वापरतो. इथे सगळ्यांची दारं उघडी होती. कारण विचारलं काकांना तर म्हणतात सोसायटीतलं शेजार त्याला माहित नसते की हा कोण राहतो शेजारी. इथं एक आवाज आला ना, 4 माणसं 4 माणसं ना, अख्खी वेळ जाऊन येते. काकांच्या आजीचं पडकं घर जेव्हा बघितलं तेव्हा तिथे अजूनही कृष्णाची मूर्ती दिसली मला. माझ्या आजीचं घर. या घरासोबत तुमचे मी बघतो इमोशन नाही, खूप नाही, जास्त तसं जुळलेले. नाही. जेवढे खेळ तुम्हाला काही सोसायटीत मिळणार ना, तेवढे खेळ आम्ही इथे खेळ. शेवटी बादशाहीचं दही बटाटा टोस्ट आणि पियुष ट्राय करतो. बॉस, जय कैलाश या कलाकंद बासुंदी आणि कुल्फी बासुंदी मध्ये तर वेगळंच मॅजिक होतं. हे सगळं बघून वाटतंच की पुण्याची पाळंमुळं अजूनही इतकी खोलवर रुतलेली आहेत. म्हणूनच आता मेट्रोच्या वेगाने त्याचा विकास होताना दिसतोय. डोर हातात घट्ट बसली आणि पतंग उंच मोकळ्या आकाशात उडतंय.